हिमालयामध्ये गेल्यानंतर भगवान बाबा हे नीट ऐका, हिमालयात गेल्यानंतर नारदानं 3 गोष्टी पाहिल्या. निरखी शैल सरी बिपिन विभागा. हे नीट ऐका. शैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी, बिपिन म्हणजे जंगल. निरखी शैल सरी बिपिन विभागा. पर्वत पाहला, नदी पाहिली, जंगल. मग नारदाच्या तोंडून शब्द निघाले. काय डोंगर. रामायण इथंच राहू द्या बरं, हे इथून चाललं दुसरीकडे. तुम्ही हसले त्याच्याहून कळलं मला. हा ना, मी इथलं सांगतोय. काय डोंगर, काय झाडी, काय नदी. हॉटेल नव्हतं पण तरी सगळे ओकेच होते. हे निरखी शैल सरी बिपिन विभागा पार्वते भैव रमापती पद अनुरागा. नारदाला समाधी लागली. सुमिरत हरिश्रापकती बादीन सहज म्हणून लागी समाधी. नारदाला समाधी लागल्यावर देवाचा राजा इंद्र बेचैन झाला. मुनिगती देखी सुरेश डराना. सुरेश म्हणजे इंद्रदेव होतो. सुर अधिक ईश. ते आता कळतं व्याकरणाचं महत्त्व किती आहे ना. सुरेश म्हणजे इंद्रदेव, उमेश म्हणजे महादेव, रमेश म्हणजे विष्णू, रमा अधिकेश, उमा अधिकेश, तसं सूर अधिकेश, देवांचा मालक, देवाचा राजा. मुनिगती देखी सुरेश डराना. इंद्रदेव बेचैन झाला. म्हणले याची समाधी यथासांगरित्या पार पडली तर आपलं पद जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून इंद्रदेवानं कामदेवाला पाठवलं, नारदाची समाधी भंग करा. खूप प्रयत्न कामदेवानं केला पण नारदावर काही परिणाम झाला नाही. मुनिगती देखी सुरेश डराना. ते आश्रम मदन जब गयो निज माया बसंत निरमयो कुसुमित बिबिद बिटबो रंगा कोजय कोकिल गुंजय भुंगा. पण काम कला कछु मुनीन व्यापी. अजिबात परिणाम नारदावर झाला नाही. कामदेव हारला, नारदाचा विजय झाला. आणि कामदेव म्हणाले, नारदा, महादेवासारख्याची समाधी भंग करणारा मी कामदेव तुमच्या पुढे पराजय झाला माझा. पण कामदेवानं 3 गोष्टी केल्या. नारदाची स्तुती केली, नारदाला नमस्कार केला, नारदाला हार घातला. बरं का, हे सावध राहा यापासून. ह्या 3 गोष्टी खतरनाक आहे. स्तुती, नमस्कार आणि हार. अतिप्रिय बोलणारी माणसं, अति नम्रता दाखवणारी माणसं, अति स्तुती करणारी माणसं, अति गोड बोलणारी माणसं, अति सत्कार करणारी माणसं, अति पाया पडणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात. सावध राहा. त्याच्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी, तुम्हाला राग आला तरी चालेल याचा विचार न करणारी, जहरी बोलणारी, मनात काही न ठेवणारी माणसं 1 नंबरची सज्जन असतात. ते मनात काही ठेवतं, काय असं ते तोंडावर. आणि हे मधुतिष्ठन्ते जिव्हाग्रे. तुमच्या खांद्यावर हात ठेवतात ना हे, तेव्हा तुम्हाला वाटतं आपल्याला हिंमतच दिली. नाही, खांद्यावर हात त्याच्यासाठी ठेवला त्यानं की पांडुरंगा लवकरात लवकर याला खांदा द्यायला मिळावा. ही बैमान आहे. स्तुती. तसं नमस्कार हा 3रा टप्पा आहे बरं का. 5 टप्पे आहेत ना. शेवटचा दंडवत आहे. पहिला सलाम. एक अर्धा मिनिटात सांगतो. सलाम, राम राम, नमस्कार, पाया पडणं, दंडवत. हे प्रकरण वाढत जातं ना थोड्या थोड्याने. म्हणून सलाम मध्ये एकाच हाताचं काम आहे आणि तो मुस्लिम धर्मात प्रिय आहे. दंडवत महानुभाव पंथात प्रिय आहे. राम राम हिंदू धर्मात. हे सगळे थोडक्यात सांगतो. सलाम एकच हात. सलाम वालेकुम सलाम एकाच हाताचं काम आहे. आणि तुकोबारायनं हिंदी अभंगात सलामचा स्वीकार केलेला आहे. तेन सो हम सब करे सलाम जामुक बैठा राजा राम. अभंग तुकोबाराय. तेन सो हम सब करे सलाम. कोणाला? जामुक बैठा राजा राम. सलाम एका हाताचा असतो. पण राम राम मध्ये प्रकरण वाढतं.
एका हातानं राम राम होत नाही, आता 2 आले. हे वाढत चाललं, दंडवतपर्यंत जातो आपण. राम 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 राम, सलाम एका हाताचा आणि राम राम 2 हाताचा. पण नमस्कार मध्ये हात तसेच ठेवून थोडंसं डोकं वाकवायचं. हे 3रं वाढलंय आता. हे असंच ठेवायचं आणि थोडंसं मुंडकं वाकवायचं. नमस्कार, नमः करोति इति नमस्कारः. पण पाया पडण्यामध्ये डोकं पायावर टेकवायचं, मस्तक हे पायावरी, श्री संताची या माथा चरणावरी. आणि दंडवत मध्ये काही शिल्लक ठेवायचं नाही. दंडवत, वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी. काठी उभी करा आणि हात सोडून द्या. काठी सर्वांगानं पडते, त्याला म्हणतात दंडवत. दंडापरी काही नुरी नुरवावी. दंडवत पाया पडणे, नमस्कार, राम राम, सलाम, सलाम, वालेकुम सलाम, नमस्कार. ते नमस्कार केला. कामदेवाने नारदाला स्तुती केली आणि शेवटी हार घातला. हार म्हणजे त्याचं नाव पुष्पमाला आहे. भगवान बाबा त्याला पुष्पमाला म्हणतात. मग हार त्याच्या कृतीहून नाव पडलं भाऊ. कृतीहून म्हणजे ज्याच्या हातात हार असतात तो सरळ उभा राहतो. ज्याला घालून घ्यायचा असतो ते मुंडकं वाकवतं. म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून त्याला हार म्हटल्या जातं. ह्या 3 गोष्टी, स्तुती, नमस्कार आणि हार. नारदाला अहंकार झाला, पठ्ठ्यानं काम जिंकला. ब्रह्मदेवाकडे नारद गेले, सांगितलं काम जिंकला. महादेवाकडे गेले, काम जिंकला म्हणून सांगितलं सर्वांना. शेवटी भगवान विष्णूला सांगितलं काम जिंकला. आणि ज्या जंगलातून नारदजी चालले त्या जंगलात प्रभूनं मायावी नगर तयार केलं. 100 योजन विस्तार, 400 कोसा नगर. त्या नगराचा राजा शीलनिधी, आपलीच कन्या विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात आपलीच माया. तिचं स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार आले. आणि सुंदर राजकुमार बघून नारदजी म्हणाले, एवढे सुंदर राजकुमार एकत्रित येण्याचं कारण काय? अहो राजा शीलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर, त्यासाठी आम्ही आलो. आणि मग नारदजी आत आले. शीलनिधी राजानं बसायला दिलं, पूजा केली आणि नारदाच्या पुढे विश्वमोहिनीला आणून बसवलं. विश्वमोहिनी म्हणजे प्रभूची माया. विश्वाला मोहून टाकते म्हणून विश्वमोहिनी. हिचं भविष्य सांगा बाबा. बाप म्हणतोय हिचंच आहे लग्न. नारदानं जे तोंडाकडे पाहायला सुरुवात केली, भगवान बाबा पापणी हलवे ना. बापरे, विश्वाला मोहून टाकते ना ती. नारद मोहित झाले. विश्वमोहिनी म्हणले एवढं सौंदर्य जगात आहे, हे जर कळलं असतं तर कालच्या पेपरला दिलं नसतं, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं. आता काय केलं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. सारखे पाहू लागले. शेवटी बापाला म्हणावं लागलं, हे तोंड काय पाहत बुवा, भविष्य बघ बदल तुला, तोंडावर भविष्य असतं का? आणि मग बळच हातावर नजर टाकली, भविष्य स्वतंत्र वाचलं. उलट भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालक याला पती मिळणार. नारदानं आपलं स्वतंत्र डोकं वापरलं. ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार. हे नारदजीचं स्वतंत्र. मग स्वयंवर बघून जा ना बाबा, स्वयंवर बघून. बोले समय नाही मेरे पास. नारदजी निघाले, विचार करतात काय केलं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. आणि नारदाच्या लक्षात आलं संतोष. लक्षात आलं म्हटलं नारदाच्या की प्रत्येकाला आवडणाऱ्या काही गोष्टी आहे. लग्नात काही एकाच आवडीचे लोक असतात का भगवान बाबा? मुलीला विचारा, मुलगी रूपवान असावा, मुलगा अशी मुलीची आवड. मुलगी म्हणते मुलगा रूपवान असावा, मुलीची आई म्हणते जावाई धनवान असावा, मुलीचा बाप म्हणतो तो शिकलेला असावा, मुलीचे भाऊ म्हणतात कुलवान असावा, अक्षता टाकणारे पाहुणे मंडळी म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, लांबून आलो जेवणाचा बेत चांगला. अरे कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. नारदानं ठरवलं देवाला सौंदर्य मागावं. नारदजी जंगलात आले. प्रभूचा धावा. प्रभू लगेच प्रसन्न झाले. काय पाहिजे? भक्ती, ज्ञान, वैराग्य ते भरपूर आहे. रात्रंदिवस सप्तेच चालू आहे. नाही पण काय पाहिजे? काय नाही, मुझे सुंदर बना दो तथास्तु असं म्हणून देव अंतर्धान पावले. अख्खा नारद सुंदर, अख्खा नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. आता स्वतःचं शरीर नारद बघत होते. सोन्यासारखी कांती चकाकत होती, पण स्वतःचं तोंड स्वतःला दिसत नव्हतं. नारदाला असा अभिमान झाला, बास
मेरे जैसा सुंदर दुनिया में कौन है, नंबर मेरा ही लगने वाला. पहिल्याच आसनावर येऊन बसला बाबा सर्वाच्या आधी मंडपात, आणि सर्वांचं लक्ष नारदाकडे, सर्वांचं. नारदजी म्हणाले सगळ्यात एक नंबरचा सुंदर मी असल्यामुळे लोक माझ्याकडे पाहतात. पण लोक विचार करायचे एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं, तोंड बंदराचं. इतक्या धवल फुलाची माला घेऊन विश्वमोहिनी सखीच्या समवेत पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरकट बदन, तोंड बंदराचं. सखी मेरे पिताजी को बुला, पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडाल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. पूर्ण लाईन का सोडली? अरे विश्वमोहिनी माया आहे, नारद संत आहे बरं का बाबा. मायेचं सर्वावर चालतं राजा, संतावर नाही चालत. तुका म्हणे मायान होय दासी लागे पाया. संतावरच नाही, संताच्या संगतीत जेवढ्या आहे तेवढ्यावर नाही चालत. म्हणून संताची पहिली लाईन सोडली, त्यातला भाव आहे. दुसरी, तिसरी, चौथी. नारदजी उंच टाचा करून बघू लागले. हे शिवगण म्हणतात बाबा बसा खाली. बाबा नाही तिकडे का गेली रे, कोणी आडवा आलं का रे, मला नीट बघितलं नाही का रे. बाबा नंबर तुमचाच लागणार आहे, ओ पूरा चक्कर लगा कर आएगी बाबा, आपसे सुंदर कौन है पूरे पेंडॉल में बाबा. असं करीत करीत शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावर राजकुमाराच्या रूपात स्वतः भगवान बसले होते. त्यांच्या गळ्यात पुष्पमाला घातली आणि भगवान तिला घेऊन जातात. ती त्याचीच आहे ना, दैवी हेशा गुणमयी मम माया. सगळा समाज उदास झाला. नारदजी उंच टाचा करून बघू लागले. बसा बाबा, नंबर तुमचाच लागणार आहे बाबा. अरे काय नंबर लागणार, तिथे गेली का हो बाबा, आमचं जाऊ द्या बाबा, पण तुमच्यासारख्या देखण्यालाही डावलून गेली हो बाबा. नारद म्हणले जाऊ द्या रे, तिला काय रूपाची पारख आहे का. ज्याचं तोंड बंदराचं आहे तो म्हणतो तिला रूपाची पारख आहे का. हे शिवगण राजकुंद्या रूपातले म्हणले तिला पारख नसू दे बाबा. तुम्ही तोंड बघितलं कधी आरशात तुमचं, मला आरसा सांगता आले का राक्षस व्हाल. उठले नारद, ताड 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 जंगलात आले. स्वच्छ पाण्याचं तळे बघितलं आणि त्या पाण्यामध्ये स्वतःला पाहिलं तर तोंड बंदराचं. बापरे, म्हणून मंडपातले लोक माझ्याकडे बघत होते का, मला वाटलं मी देखणार म्हणून लोक पाहतात. राग आला नारदाला. कोणाचा? विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही, मग देवाचा. का लेखा नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडी हलू हलू, शेंडी हलू हलू, शेंडी हलू हलू, नारायण नारायण भजन केलं आणि तुम्हाला बंदर केलं का. तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो सारखे नारदजीचे. तिकडून स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथात दोघी बसल्या होत्या. विश्वमोहिनी लक्ष्मी नारदाच्या जवळ रथ आणून उभा केला. आता जिच्यासाठी तडफडलं बाबा, ती रथात बघितल्यावर काय झालं असेल. तरी नारदानं क्रोध आवरला, काहीच बोलले नाही, काहीच बोलले नाही. पण देवच बोलले, मौज पुरी का, बसा ना गाडीत. आता हे विनाकारण आगीत रॉकेल झालं का नाही, खरं सांगा तुम्ही. आता बाबा बिघडला. लगाम धरले घोड्याचे. पर संपदा सकून देखी तुम्हारे ईर्षा कपड़ बेशी मत सिंदूर दबाई रहा हो, सुन बेशी पान कराय हो. कपटी आहे तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी तर ब्रह्मांडात नाही देवा. काय कपट केलं, मला विचार, काय कपट केलं. समुद्र मंथन झाल्यावर रत्न निघाली तेव्हा वाटप केला. मी विना घेऊन उभा होतो.
तू काय काय कपट केलं पठ्ठ्याला माहिती आहे. असुर सुरा विष शंकरही आप रमामणी चारू. असुर सुरा दारू पाजली दानवाला, विष शंकरही जहर महादेवरावला. आणि लक्ष्मीनं कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला. तुला ओळखत नाही का? स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू परम स्वतंत्र सिरपर कोई. मनमाने कारभार करतो का? तुला विचारणार कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली हे चिपळ्यावालं किती बोलतय 2 वाजल्यापासून आणि तुम्ही गटगट ऐकत. बोलू दे बोलू दे. का बोलू दे? बोलू दे बोलू दे लक्ष्मी बोलू दे. म्हणता म्हणता काय झालं? भगवान विष्णू रडू लागले रथात. अरे लक्ष्मी देवा रडताय तुम्ही? हा का? तुला माहिती नाही लक्ष्मी, या नारदाच्या मुखातून मी माझं जन्मभर गुणगान आणि भजनच ऐकत आलो. त्याच्या मुखातून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते ना, त्यानं आयुष्यात एक दिवस तरी आपल्या निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा, बोल नारदा. कपी आकृती तुम कीन हमारी. तोंड वानराचं दिलं मला. शाप आहे तुम्हाला, पुढच्या जन्मी वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. हा मंजूर आहे, पुढचं बोल. मला सामान्य माणसाचा देह दिला, तुला मानवाचाच देह धारण करावा लागेल. हे बी मंजूर आहे, बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानंच रडावं लागेल. हे बी मंजूर आहे, बोल. जब हरिमाया दूरी निवारी नहीं तर रमान राजकुमारी एकटे भगवान आता घाबरे नार. प्रभुजी प्रभुजी आपको दिए शाप अस्वीकार करो, तुम्हारी क्या ताकत है नारद, मेरी इच्छा थी. आता मी काय करू प्रभू? नारदा, काम जिंकायचं असेल तर भजन रामाचं करावं लागतं, पण अहंकार जिंकायचा असेल तर भजन महादेवाचं करावं लागतं. जपहु जाई शंकर सतनामा. इथे तिसरं कारण संपलं, नारदजी निघून जातात. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनु आणि शत्रुप राणी दोघांनी खरं तर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा म्हणाले. त्यावेळेला मनुष्य शत्रुपा म्हणतात, पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं. तथास्तु. तेच दशरथ कौसल्या झाले. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. प्रभू म्हणाले, माझ्यासारखा कुठून आणू? मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. म्हणून रामरूपात प्रभूला यावं लागलं. हे चौथं कारण. आता नीट ऐका 5वं कारण. कैकई देश. त्या कैकई देशाचा राजा, त्या राजाचं नाव सत्यकेतू. सत्यकेतू राजाला 2 मुलं, प्रताप भानू आणि अरिमर्दन. एक प्रधान, त्याचं नाव धर्मरुची. सत्यकेतू राजानं प्रताप भानूच्या स्वाधीन राज्यकारभार सोपवला आणि स्वतः हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं भगवान बाबा नावाप्रमाणे प्रताप गाजवला. सगळे राजे जिंकले. चक्रवर्ती झाला प्रताप भानू. काही राजे शरणा आले, काही जंगलात झोपड्या करून राहू लागले. एक दिवस प्रताप भानू शिकार करण्याच्या उद्देशानं सैनिकासह घोड्यावरती स्वार जंगलात गेला. पुढे वाट चुकला. सैन्य एका बाजूला गेलं आणि प्रताप भानू दुसऱ्या बाजूला. कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या रूपात, त्याला मारण्यासाठी प्रताप भानू घोड्यावरती. पुढेही वाट चुकला. सूर्य मावळला, अंधार पडला जंगलात. आता प्रताप भानू कपटमुनीच्या आश्रमात. कोण कपटमुनी? यानंच जिंकलेला राजा होता तो, पण तो साधूच्या वेशात राहत होता. त्यानं बरोबर ओळखलं, मला जिंकलेला प्रताप भानू आहे. पण प्रताप भानूला वाटलं हा जंगलातला महात्मा आहे. त्याने विचारलं, को तुम कस बन फिरेव अकेले सुंदर जीवा, जीव पर हेले चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत दया लागे अति मोरे. तुम्ही कोण आहात? दाम प्रताप भानू अवनीसा, तासू सचिव में सुनी मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा आहे त्याचा मी सचिव आहे. खोटं बोलतोय हा. तो हंसला कपटमुनी. क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? आप स्वयं प्रताप भानु है. तुम्हारे पिता का नाम सत्यकेतु, भाई का अरिमर्दन, धर्मरुची नाम का प्रधान कैकई देश. बाबा बाबा बाबा, एवढं तंतोतंत तुम्हाला कसं कळतं? अरे गुरु प्रसाद सब जाने राजा है, हम साधु है, दुनिया का ज्ञान है. होता हा नकली साधू. यानं जिंकला, राजा होता साधूच्या वेशात. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे बाबा, जा आंघोळ करू नये. गुरु दीक्षा दिली. आता झोप घे. बाबा माझी एक इच्छा आहे. बोल ना.
चंद्र सूर्य असेपर्यंत माझंच राज्य राहावं. कपट मुनी म्हणाले उपाय आहे ना. काय? ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल. सर्व ब्राह्मण भोजन करतील, मग तुला ते आशीर्वाद देतील, मग तुझं राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. पण काय महाराज, स्वयंपाकाचं नियोजन मात्र माझ्याकडे असेल. चालेल ना बाबा, आता झोप घे. झोपला प्रताप भानू. तो कालकेतू नावाचा राक्षस आला, योग मायेच्या द्वारा याला उचलला. प्रताप भानूला त्याच्या नगरात नेऊन झोपवला. 70 योजन नगर तुम्हारा. आणि सकाळी जागा झाला तो स्वतःच्या नगरात. 70 योजन म्हणजे किलोमीटर 840 होतात. 12 किलोमीटरचा योजन 84 840 किलोमीटर. रात्री झोपला, सकाळी उठला तर 840 किलोमीटर आपल्या वाड्यात उठला. काय वाटलं असेल, काय सामर्थ्यशाली गुरुजी आहेत माझे. आता गुरुजी कधी येतील? आले गुरुजी. व्यय कमी असल्यानं गुरुजी लगेच येतात. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं. डोंगरे महाराज, कपट मुनीकडे स्वयंपाकाचं नियोजन, आणि कपट मुनीनं कपट केलं, हरणाचं मांस अन्नात मिक्स केलं. जेवायला ब्राह्मण जेवायला सुरुवात करणार होते, आकाशवाणी झाली. कुंडली कवर्धा होऊन सुरुवात होणार होते तर आकाशवाणी झाली. ब्राह्मण मंडळींनो, भोजन करू नका. सोम्या, ब्रह्मवृंदांनो उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे, धर्म भ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले भगवान बाबा. पण ब्राह्मण मंडळीनं शाप. बोले विप्र सकोपतपण एका चुकी न विचार, जाय निशाचर होई नुप मूड सहित परिवार. परिवार सहित 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. प्रताप भानु, अगले जन्म में राक्षस बनोगे, इतने बलवान राक्षस बनोगे, आपको मारने के लिए स्वयं भगवान का अवतार लेना होगा. हे 5वं कारण. एकाच वर्षात सगळ्या परिवाराचा नाश केला. सगळे राजे एकत्रित आले. तोच प्रताप भानु पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू होता तो कुंभकर्ण झाला. आणि धर्मरुची नावाचा जो प्रधान होता तो बिभीषण झाला. तिघांना खडतर तपश्चर्या केली. एक थोडीशी मजा सांगतो. थोडीशी बाबाकडून जाऊ घे. काय ठोक ठोक करत, उंच झाला म्हणजे वरून ठोकते, कमी झाला की खालून ठोकते. एक थोडं लक्षपूर्वक ऐका.
तीन पिढ्याचं सांगतो मी रावणाचं. 3 पिढ्या. रामाचं सगळे माहिती आहे तुम्हाला. एक वैचित्र्य असं आहे, रावणाची आजी कुमारी आहे आणि रावणाचा आजा ब्रह्मचारी आहे. कसं वाटतंय तुम्हाला? म्हणून तर म्हटलं लक्षपूर्वक ऐका. रावणाचा आजा पौलस्त्य हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. त्यानं वेदाध्ययन केलं, पण ब्रह्मदेवाचा पुत्र पौलस्त्य वेदावर प्रवचन करायचा. त्याची पद्धत होती, प्रवचन सुरू झालं की डोळे बंद. 1 तास समजा 4 ते 5 प्रवचन, बसायचा 4 वाजता डोळे लावून, प्रवचन चालू. 5ला डोळे उघडायचा प्रवचन संपल्यावर. आणि प्रवचन ऐकायला कोण? राजाच्या मुली, ऋषीच्या मुली, 2 पार्ट्या, दुसरं कोण नाही. हे नीट ऐका बरं. इथून मग रावणापर्यंत जायचं आपल्याला. हा आता टवकारले, मला माहिती आहे आता ऐकायची इच्छा आहे सर्वांची. दररोज राजकन्या यायच्या आणि ऋषी कन्या यायच्या. 1 तासाने प्रवचन ऐकून निघून जायच्या. यांची पद्धत. 4ला प्रवचन सुरू, लावले डोळे, डोळे लावले, 5 पर्यंत डोळे बंद, प्रवचन चालू. पण डोळे उघडल्यावर भांडणं चालू 2 पार्ट्याची. ऋषीच्या मुली, राजाच्या मुली एकमेकीचे केस धरून रक्तबंबाळ झाल्या. प्रवचन नाही, तासभर भांडणच. आणि हा बाबा डोळे मिटून प्रवचन संपल्यावरती भांडणं पाहिले, लाल डोळे पौलस्त्याचे. यासाठी येता का तुम्ही प्रवचन ऐकायला? भांडणं करायला? शाप आहे माझा, उद्या जो माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. आता हे नीट आहे का? गरोदर राहील. आता ह्या कशाला येते उद्या? पण जी आज नव्हती आली ती उद्या आली ना. तिचा बाप तृणबिंदू ऋषी. हा हे नीट आहे का? नावं नाही तर लिहून घ्या तुम्ही. हे ब्रह्मवैवर्त पुराणामधला सगळ्या संपर्क इथं जोडतो मी. तृणबिंदू त्या ऋषीचं नाव. आणि त्या तृणबिंदू ऋषीची मुलगी ही इलविला. ती एकटीच आली. काल नव्हती आली ना, आज आली. तासभर प्रवचन ऐकलं. बाबानं 5 वाजता डोळे उघडले तर एकटीच. ती उभी झाली. बाबा आज कोणीच नाही आल्या. तू नव्हते का काल? नाही ना बाबा. मग तुला माहित नाही, काल भांडल्यान त्या राजाच्या मुलीन ऋषीच्या मुली. मला आला राग, मी दिला शाप 5 वाजता. उद्या जी कोणी माझं प्रवचन ऐकाल ती गरोदर राहील. ती ताडकन उभीच झाली. बाबा मी तर ऐकलं प्रवचन. मग गरोदर राहशीलच. पण घाबरू नको बेटा, तुझ्या पोटी महान तपस्वी जन्माला येईल, तो विश्रवा मुनी. विश्रवाची आई इलविला, विश्रवाचा बाप पौलस्त्य. याचंही लग्न झालं नाही, तिचंही झालं नाही. शाप दिल्यामुळे ते गरोदर राहिली. म्हणून रावणाची आजी कुमारी, आजा ब्रह्मचारी. जमलं ना? आता पुढे चला. इथंच थांबू नका, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आता रावणाच्या बापाला 5 बायका. विश्रवाला 1 इडविडा. हे नीट आहे का? इलविला वेगळे. इलविला ती आजी रावणाची. इडविडा देवदर्शिनी, कैकसी, पुष्पोत्कटा आणि बाका या 5 जणी आहे. भगवान बाबा लक्षात राहील का? नाही राहिलं तर काय घे, नाही म्हणून आपल्याला. 5 जणी. आणि 5 जणीपासून 11 झाले. इडविडा पासून झाला तो कुबेर आहे. मोठा भाऊ आहे सावत्र रावणाचा. कुबेर कोण आहे? तो इडविडा पासून झाला. मला गड्या बघू दे ना तसं. हा जमते. आता हे नाही सांगायचं मग काय सांगायचं? इडविडा पासून झाला, त्याचं नाव आहे कुबेर. देवदर्शिनी पासून झाला तो विश्रवन. कैकसी पासून झाला तो रावण. पुष्पोत्कटापासून 3 झाले, कुंभकर्ण, बिभीषण, शूर्पणखा. झाले 6. बाकापासून 5. महोदर, प्रहस्त, महापार्श्व, खर आणि कुंभीन हे 5 बाकाचे, 3 पुष्पोत्कटाचे. आणि देवदर्शिनीचा 1, कैकसीचा 1, येडविड्याचा 1. कुंभकर्ण